नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की विद्यार्थ्यांना 1 एप्रिल 2025 नंतर नेमके कोणते डॉक्युमेंट्स काढावे लागणार आहेत। जे विद्यार्थी नीट यूजी 2025 ची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी दोन प्रकारच्या काउन्सिलिंग प्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ज्या नीट रिझल्ट लागल्यानंतर सुरू होणार आहेत। पहिली आहे स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या कोर्सेसचे गव्हर्नमेंट कॉलेज त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा समावेश असतो। आणि दुसऱ्या बाजूला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक काउन्सिलिंग प्रक्रिया, ज्याच्यामध्ये MBBS BDS ची काउन्सिलिंग प्रक्रिया MCC या नावाच्या वेबसाईटवरून होत असते। आणि आयुष कोर्सेस जे आहेत BAMS BHMS BUMS याची काउन्सिलिंग प्रक्रिया AACCC नावाच्या वेबसाईटवरून होत असते। या दोन्ही प्रकारच्या काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी रिक्वायर्ड असतात। काही डॉक्युमेंट जे आहेत ज्याला 1 एप्रिल 2025 नंतर काढलेलं असणं गरजेचं आहे, असे नेमके कोणते डॉक्युमेंट्स आहेत आणि कोणते प्रवर्गातील विद्यार्थी आहेत ज्यांना याची रिक्वायरमेंट आहे ते डिटेल पाहूयात। स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रियेचा जेव्हा आपण विचार करतो, म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत यातल्या ॲडमिशन प्रक्रियेचा जेव्हा आपण विचार करतो, याच्यामध्ये EWS हा एकच प्रवर्ग आहे। अशा विद्यार्थ्यांना EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आपलं EWS सर्टिफिकेट जे आहे ते 1 एप्रिल 2025 नंतरचं काढलेलं असणं बंधनकारक आहे। त्याचा फॉर्मॅटसुद्धा CET सेलने आपल्या वेबसाईटवर दिलेला आहे। त्याच फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांना स्टेटचं EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। बाकी ज्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1 एप्रिल 2025 नंतरचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर असणं बंधनकारक नाही। फक्त नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे ते 2026 पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे। परंतु कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर हे 1 एप्रिल 2025 नंतरचंच असलं पाहिजे असं काही बंधन EWS प्रवर्ग वगळता इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यासाठी नाही। त्यामुळे EWS कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना आपलं EWS स्टेटचं जे सर्टिफिकेट आहे 1 एप्रिल 2025 नंतरचं असणं बंधनकारक आहे। असे विद्यार्थी आता आपलं EWS सर्टिफिकेट अप्लाय करू शकतात। हे झालं स्टेटच्या बाबतीत। जेव्हा आपण सेंट्रल काउन्सिलिंग प्रक्रियेचा विचार करतो तर सेंट्रल काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये दोन प्रवर्गातील विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांना आपलं सेंट्रल सर्टिफिकेट जे आहे ते 1 एप्रिल 2025 नंतरचं असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये EWS कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना पुन्हा या ठिकाणी सेंट्रल काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपलं सेंट्रल EWS सर्टिफिकेटसुद्धा 1 एप्रिल 2025 नंतरचं असणं गरजेचं आहे। याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जे SEBC प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत ते सेंट्रलला EWS मध्ये येतात, कारण मराठा आरक्षण जे दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाने ते महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे। स्टेट कोट्यामध्ये तुम्ही SEBC प्रवर्गातील विद्यार्थी आहात, स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियरची आवश्यकता आहे। परंतु तुम्हाला सेंट्रल काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्याही प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर सेंट्रलला SEBC प्रवर्ग नाही किंवा SEBC कॅटेगरी नाही, तुम्ही सेंट्रलला EWS प्रवर्गामध्ये येतात किंवा ओपनमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। जर तुम्ही EWSचा विचार करत असाल तर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सेंट्रल काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जर ते EWS साठी इच्छुक असतील तर त्यांना सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट 1 एप्रिल 2025 नंतरचं काढलेलं असणं बंधनकारक आहे। दुसऱ्या बाजूला जे विद्यार्थी OBC SBC VJ NT या प्रवर्गामध्ये येतात आणि सेंट्रल काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये यांना भाग घ्यायचा असेल तर या विद्यार्थ्यांना आपलं सेंट्रल OBC सर्टिफिकेट जे आहे ते 1 एप्रिल 2025 नंतरचं काढलेलं असणं बंधनकारक आहे। याच्यामध्ये आपण विशेषतः विचार करूयात जे विद्यार्थी VJ NT प्रवर्गामध्ये येतात हे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेटमध्ये VJ मध्ये आहेत किंवा महाराष्ट्र स्टेटमध्ये NT मध्ये आहेत, परंतु सेंट्रल काउन्सिलिंग प्रक्रिया किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रिझर्वेशनचा जर आपण विचार केला तर हे विद्यार्थी OBC मध्ये समाविष्ट होतात। आणि या विद्यार्थ्यांना जर सेंट्रल प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपलं सेंट्रलचं OBC सर्टिफिकेट 1 एप्रिल 2025 नंतरचं काढलेलं असणं बंधनकारक आहे। अशा प्रकारचे जे डॉक्युमेंट्स आहेत EWS प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांना स्टेटचं सुद्धा EWS सर्टिफिकेट आणि सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट 1 एप्रिल 2025 नंतरचं काढलेलं असणं बंधनकारक आहे। त्याचबरोबर सेंट्रल OBC सर्टिफिकेट म्हणजे जे कॅटेगरी सेंट्रलला OBC मध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना जर ऑल इंडिया कोट्यामध्ये कुठल्याही प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपलं सेंट्रल OBC सर्टिफिकेट 1 एप्रिल 2025 नंतरचं असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आता इन्कम सर्टिफिकेटच्या बाबतीत आपण विचार करायला गेलो तर इन्कम सर्टिफिकेटला सुद्धा एक टाईमचं बॉन्डिंग त्या ठिकाणी आहे। तुमचं इन्कम सर्टिफिकेट फायनान्शियल इयर 2024-25चं असणं गरजेचं आहे आणि व्हॅलिड 2026 पर्यंत असणं गरजेचं आहे।
याच्यामध्ये आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे की 1 एप्रिल 2025 नंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काढावे लागणार आहे। डिटेल डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज पाहू शकता की डिटेल कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत। याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन विद्यार्थ्यांना या ठिकाणी होऊ शकतं की स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया आणि ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया। ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग प्रक्रियेला विद्यार्थ्यांचे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते 1 एप्रिल 2025 नंतरचे काढलेले असणं गरजेचं आहे। स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर फक्त EWS प्रवर्ग असा आहे ज्यांना आपलं EWS सर्टिफिकेट 1 एप्रिल 2025चं असणं गरजेचं आहे। एवढीच एक गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।